हाय नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा, कालच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या इथं लाईट आहे. आता लाईटीचं काहीच टेन्शन नाही, बिना काळजी. त्याच्यामुळे बघा सगळीकडे उजेडच उजेड आहे. आणि ह्या लाईटीच्या उजेडात आहे ना, इकडं तुमच्या दाजींचं कसं काम चाललंय बघितलं का? आज हे दिवसभराचं काम आहे बरं का आमचं. आणि दिवसभर आहे ना, आज वाऱ्यासाठी इतकी आम्ही वाट बघतोय ना. आज सकाळपासून थोडं सुद्धा वारं सुटलं नाही ना, आता सुद्धा नाही. झाडाचं ना एक पान सुद्धा हालत नाही बघा. हे बघितलं का? पूर्ण शांत वातावरण आहे पूर्ण. आणि रोज नाही त्या टायमाला मरणाचं वारं, भीती वाटायचं वारं. हे जांभळ सुद्धा जागेवर राहत नाही. आणि आज थोडं सुद्धा वारं नाही, मरणाचं गरम होतं या. तर बघा, आता 8 वाजले संध्याकाळचे. म्हणलं सांगावं तुम्हाला, मस्त असा उजेड पडलाय. आणि इथं ना आपल्या इथं ही जी बल होता ना काल, ती बल काढलाय आणि मरकुरी जोडून घेतली बघा. आज तर कालच्यापेक्षा आज जास्त उजेड पडलाय. सगळीकडे पूर्ण असा उजेड पडलेला आहे. आणि आज सकाळपासून ना आम्ही हे गहू उपणत होतो बघा. सकाळी गव्हाचं एक ठिकं, ज्वारीचं एक ठिकं उपणलं. आणि अजून उपणायचं होतं, एक एक ठिकं असं उपणून ठेवायचं होतं. पण वारं सुटलं नाही, पण हा एवढं उपणलं आणि बाकीचं तसंच ठेवलंय. तर उजेडाचं दाजी तुमचं इकडं गहू भरतात बघा, असाच ठेवला होता. तर लाईट जर नसती हा हे उपणलेलं आहे त्याच्यामुळे बघून ठेवलं नाही तर आता ही परत गोळा करून परत मिक्स करावं. मी काय म्हणते, जर लाईट नसती तर हे काम कधी झालं असतं? लय लवकर उजेड आहे तोपर्यंत. उजेड आहे तरच दिवस मावळायचे. आधीच ही सगळी कामं जिथल्या तिथं गहू भरून, तिकडं ती ज्वारी वाळत घातली, ती ज्वारी भरून सगळं. उजेड आहे त्यामुळे काही नाही ना तसे. लाईट असते हा, लाईट आहे मग एकदम बिनकाळजीच नाही ना राहायचं. लाईट आहे मग काय. मग दुसरं आपण असं बिनकाळजी नाही का, दुसरं काम चालू होतं हा, ना. दुसरी कामं चालू होती बघा दिवसभर. आज कामच चालू आहे. हे झालं किती, काम ते चालू झालं होते, किती परत रानातली. त्याच्यामुळं आता ही टॉर्च ऑन केला बघा मोबाईलचा. काही गरज नव्हती तरी पण आहे ना, हा मरकुरी तीच बसवली की एवढी मोठी. बसवली. तर इकडे एक ज्वारीचं आणि एक गव्हाचं ठिकं उपणून तोंड लावून ठेवलेत. ती उचलायचं आहे बरं का. पण विषय काय होतोय माहिती आहे का? त्याला उचलायला ना, त्याला ना असं खाली टाकलं बरं का. आणि उचलायला दाजींनी मला म्हणले उचलू लागा, आपण तिकडं नेऊ. मग उचलायला गेलो आम्ही, मी दाजी. तर मला काय उचलं नसती, जागचं हालनाच. कारण ठिकं मोठं आहे ते, 90-95 किलोचं ठिकं या. तर ते जागचं हालनाच. ते एवढंच आहे का, लहान आहे ही? एकच आहे ना. तर ती मला इकडून उचलनाच. म्हणलं माझी ताकद नाही उचलायला, तुमचं तुम्ही बघा म्हणलं उचला. म्हणजे तुमचं तुम्ही म्हणजे कोणाला तरी दुसऱ्यांना घेऊन, मला काय जमायचं नाही. चालतंय म्हणलं. इकडून तिकडून फिरून आलं. परत मला म्हणलं ह्या साईडनी धर. म्हणजे ह्या साईडनी एकदा धरलं खालच्या तर जमलं नाही, परत पलीकडच्या साईडनी धर म्हणतात. होय व, पलीकडच्या साईडने जर म्हणजे जर समजा उचललं तर उचललं पण ती वजन तर तेवढंच राहणार आहे, कोणच्या जरी साईडने धरलं तरी. हा, वजन तेवढंच राहणार आहे का नाही? मग तुम्ही असं कसं काय म्हणलात? माझी मी ना दाजींना काहीच बोलली नाही बरं का. माझी मला लय हसायला आलं. म्हणलं आता इकडून धरलं उचललं नाही, तिकडून धरल्यावरती उचलणार आहे का? वजन कमी होणार आहे का? माझी मीच हसत बसली दाजींना. तर असं आपलं काम चालू आहे. ही गहू इथं भरून ठेवले तर, आणि त्या ठिकाणात भरून तेवढी ज्वारी राहिलेली वरती मग तिकडं वाळत घातली आहे बघा. तर मस्त असं सगळीकडं चौकड उजेड पडला. लाईट आली ती काही लयच भारी वाटतं या. अशी लाईट असायची 3 फ्यूज संध्याकाळची, पण त्यावेळेस इतकं भारी वाटत नव्हतं. आता ही सिंगल फ्यूज आहे ना, ती लय भारी वाटते. आपण दोघं असं तर लवकर उरकलं असतं. तायशी आहे त्याच्यामुळे इकडून तिकडून टाइमपास. हा, टाइमपास ही नाही तर स्वयंपाक ही यारवाळीच करून. दोघंच असल्यावर उरकलं असतं. आपण कशाला इतक्या वेळ हे करत बसतोय. तायशी आहे, कोणते कोण टाइमपास हे झालं ते झालं, हे कर ते कर. तायशा सांगायला तिथं पप्पावरती चढून मरकुरी ती जोडायला, तायशा खाली पिन बटन चालू करायला. मी बसली होती कांदा काठत. म्हणलं चलू द्या तुमचं दोघांचंच, मी हाय म्हणलं इकडं. तर दाजी हाय तर इथं बसले होतं. तायशा बसली इथं खुर्चीवर बघा. मोंट्या तुझं काय काय नाही ना, निवांत ना? होय. तायशा बसली इकडं फोनवरती बोलत. घरात लावलाय शोले पिक्चर. टीव्ही बघायला कोणच नाही, सगळी बाहेर. इथं गोल्या पण बसलाय बघा तिकडं. आणि इकडं बघा शोले लावला या. शोले चालू आहे, बघितलं का? बघायला तर कोणच नाही घरात. ठाकूर. तर चला असू द्या, काय नाही. आता कांद्याकडे जाऊ आपण. आणि कांदा ना मी सगळं काटून घेतलेत बघा. त्याच्यामुळं ना
कांदा दाखवते तुम्हाला. म्हण्या तुझं काय ए म्हण्या म्हण्या हो ए म्हण्या म्हण्या अरे आव म्हण की नुसतंच बघतो काय तोंडात ना आवाज निघा ना काय कळत आहे तो कसा बघतोय नुसतं आताशी होई कुठं कुठं तिकडं कुठं मोंट्या आला तुझ्यापाशी त्याला बोल काहीतरी मोंट्याला. तर चला असू द्या काय नाही ताईचा चाललाय फोन. म्हण्या ए काय काय नाही तेव्हा कायच आवाज निघत नाही र. गोल्या चल ये इकडं गोल्या हुडकतोय काहीतरी आ कोणचं बघितलं का आता दाजी ठीक धरू लागतंय. आता आता उचलणार आहे का मागाशी नाही उचललं तर नाही पण आता काय करू आता असं दुसऱ्या पद्धतीने करू. नाही बाबा माहितीये मला दुसऱ्या पद्धतीने म्हणजे ना ही हात आहे ना माझा असा दाजी धरणार आणि ह्या हातावरती असं ठिक ही करणार म्हणजे हातावरती किती ताण येईन ही जमतय पण ती लहान ठिक जमत व ही इतकं मोठं नाही ना जमत. लहान ठिक म्हणजे आपण ते हिऱ्याचं ठिक नाही का खताचं हा थोडस वारं सुटलं पानं हालायला लागली झाडाची हवा लाग काय वारं सुटलं ग या इकडं पटांगणात या तिथं लागते का हवा लागते ना चालतंय बस मग काय नाही वारं सुटले हा कोणाला तरी बोलवा कारण आहे ना ती इऱ्याची ठिकी होते ना ती जमायचा हातावर घ्यायला काय वाटत नव्हतं सहज न्यायची मी पण हिथूनच तोंड लावून न्यायचो आम्ही इथंच प्रत्येक वेळेस गहू ही नीट करावं लागेल ही उपणून बाजूला काढलेलं हा जांभळीचं झाड लागलं आता ही व्हायला वारं सुटायला इकडं ज्वारी वाळत घातली ती आणि चांदमामा बघा ढगात जायला लागलाय आबाळ आज पण भरलेलं आहे. मगाशी चांदमामा स्पष्ट दिसत होता हो हा वहिनीला मी बोलत होते ना बापाचा व्हिडिओ कॉल आलता त्यावेळेस बापाला बोलताना नका हो तसं नका आपटत नाही हो नको राहू द्या. वहिनीला बोलत होते ना त्यावेळेस ही चंद्र पूर्ण दिसत होता लेकरं ही बोलत होते तेव्हा मी दाखवलं होता लेकरांना चांदमामा बघा इथला कांदा चौकडनं कापून झाला आणि सगळी पात कांद्याच्या साईडनी गोलियाडा मारलेला आहे. तरी कांदा आता ना ही कांदा काय करायचा माहिती आहे का सगळा निवडून भरायचा म्हणजे मोठा लहान मोठा आणि मध्यम 3 भाग करतात ना कांद्याचं. तर ती जाळी असते ना बघा मागच्या वर्षी आम्ही भरून ठेवला होता जाळीत ह्या पत्र्यात जे आपलं पत्र्याचं शेड आहे ना पहिलं आम्ही राहायचो त्या घरात ती त्याच्यात आहे ना भरून असा ठेवायचा जाळीतनं बिशी ही टाकून म्हणजे त्याच्या खाली खराब ही होऊ नये. नाहीतर काय लागलं होतं ती माती काढत वाळवी ना वाळव्या लागतात बघा आणि सगळ्या कांद्याला मातीने भरून टाकतात त्याच्यामुळं ना बिशी टाकायची खाली आणि त्याच्यात चगाळ टाकायचं आणि नंतरनं मग कांदा टाकायचा आणि तिथं त्या शेडमध्ये ठेवायचा. पाऊस आला की आपलं कागदाने त्याला झाकून घ्यायचं म्हणजे मग चांगला राहीन जेवढा खराब होईल तेवढा होईन बाकीचा राहीन असं करून ती कांदा तिथं ठेवायचा त्या पत्र्यामध्ये आहे का नाही. तर काय करू कागद मोकळा करावं लागेल भरून ठेवावं लागेल ती ज्वारी भरून ठेवावं लागेल ते बोलवावं लागेल बोलवा कोणाला तर तसं का बसलात ठीक आहे बरंच हा म्हणटिया राखण हाय मोठ्या गाड्या अडवतोय तिकडं रस्त्याला जाऊन उभा राहतोय जसं काय आपल्या बापाचा रस्ता या प्रत्येक गाडीला अडवतोय होय म्हण. चला तर काय नाही असू द्या म्हणलं आज मरकुळी जुळली कालच्या पेक्षा आज जास्त उजेड पडलाय पण ही सिंगल फ्यूज लाईट आली याचा आनंदच वेगळा आहे का नाही व नाहीतर असं 3 फ्यूज लाईट पण संध्याकाळची राहायची ना 10 वाजूस तर राहायची किंवा 10 वाजूस तरच राहायची कंटिन्यू राहते हा कंटिन्यू राहते त्याच्यामुळे लय भारी वाटतं या. तुम्ही म्हणसान काय लाईटीचं कौतिक रोज सांगते पण आमच्यासाठी ना लय मोठा विषय वाटतंय आम्हाला इतक्या दिवस अंधारात होतं ना त्याच्यामुळं. चला असू द्या काय नाही व्हिडिओला करते इथं एंड आणि कसं वाटतंय वातावरण रानातलं नक्की सांगा मोकळं हा हवा सुटल्यावरती लय भारी वाटतं पण काय इतकं उशीर हवाच नव्हती त्याच्यामुळे तरी उपणायचं राहिलं नाही तर उपणून कवाची घरात नेलं असतं. मण्या पण आला इकडं
तायशा सगळी आली अगं, या हवेला इकडं, ये लवकर. म्हणे तुझं काय, कशाला आला तू, कशाला आला? तो पळाला, थोडा आवाज आला की पळाला भुकत, बघितलं का? गेला. हे आला इकडून माझ्या साईडने जाऊन येडा मारून आला आणि इथं बसला. या गाडीचा आवाज आला, गेला भुकायला. लगेच जातो गाडीला अडवायला. काय इकडे बसते. या काय करते, काय झालं? तू तसं डोळ्याला हात लावून बसत जाऊ नको ग. डोळ्यात पाणी येत. सर्दी झाली बघा तायशाला, काय कळ नाही सर्दीनी. इथं तिला तवा गरम करून दिला, शेकायला लावलं, त्याच्यात ओवा टाकला, शेकायला लावलं. हवा पण नाही जास्त, थंड पाणी पण पित नाही, काय नाही, तरी पण तिला सर्दीच कशाने होती काय माहिती. सर्दीला ना काहीतरी तुमच्याकडे उपाय असला ना तर नक्की सांगा कमेंट करून, काय घरगुती उपाय आहे का नाही ताई? हा, नुसतं पाणी शिंका. ओके, आला लगेच इकडं पण. लागते का हवा इथं? हा, नाहीतर मग इकडं पटांगणात बाहेर बस. हो का, आताशी लागली पानं हालायला, वारं सुटलं जरा. लागते ना? लागते की मग काय. होक 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 ही होक हाय का? ही येऊन बसला. बसला झोपी घ्या ती. झोपीच गेला का? चला असू दे, ही गेला झोपी तिथं, ही गेला इथं झोपी. ए तुझं काय, बाहेर सगळे आहेत बोलवत्यात, यावा जरा बाहेर. किती मोठं तोंड असतंय. हा चल या, चला.